कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी जाऊन बोलून आणते त्यांना. काही एक गरज नाही. उपाशी रवला ना आता रवान देत. एक दिवस उपाशी रवला म्हणून काही एक बिघडणार नाही. तुम्ही तुमची कामं आटपा लवकर लवकर. आई, मी बोलवते आत्याला. तू नाही ऐकणार ना? तसे घरात कोणी उपाशी असेल तर तुझ्या घशाखाली घास जायचं नाही. जा आण बोलावून. तसाही त्यांना मान हवाच असेल. मंजू, आई, नीरज, जेवायला चल. मी आज तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय. आता काही दिवसच तू माझ्या हातचं जेवणार आहेस. एकदा निशी घरी आली की मग मॉमच्या हातचं जेवण तुला आवडणार नाही ना. आणि आवडणार तरी कसं, निशी बेस्ट जेवण बनवते माझ्यापेक्षाही. मी तर तुझ्यासाठी म्हणून थोडासा प्रयत्न करते. हा का करतीयस? म्हणजे तू माझ्यासाठी काही करू नकोस. तुला त्रास होऊ नये ना म्हणून मी शांत बसलो होतो. पण आता मला वाटतं मला बोलावं लागणार आहे. काय झालं नीरज? मी काही चुकीचं केलंय का? परत तेच ना. मी ना तुला काहीतरी शांतपणे सांगायचा प्रयत्न करतोय. प्लीज नीट ऐक आणि समजून घे. तू आज जे काही केलंस ना त्यामुळे निशीच्या फॅमिलीमध्ये परत प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत. तू त्यांना शांतपणे जगू देणार आहेस की नाही? अरे खरंच मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. नाही, तू त्याच त्या चुका परत परत करतीयस. नीरज, प्लीज ट्रस्ट मी. मी मनापासून त्या जमिनीचे पेपर्स द्यायला गेले होते. मला नको आहे ती जमीन. मला आता नाही इंटरेस्ट आहे या सगळ्यात. पण तिथे काय झालं बघितलंस ना तू? तुझ्यामुळे लाली आत्या चिडल्या आणि त्यांनी तो राग जर निशीवर काढला तर? नाही होणार तसं नीरज. कारण निशीने मला एकदा तसं सांगितलं होतं, कुठलीही गोष्ट आपण चांगल्या मनाने केली तर त्याचे चांगलेच परिणाम होतात. तू ना निशीला ह्यात आणू नकोस. आणि इफ पॉसिबल ना तिच्या घरच्यांपासून सुद्धा लांब राहतो. आय बेग यू. तिच्या फॅमिलीला परत त्रास देऊ नकोस. नीरज, आणि मला कळून चुकलंय की तू आयुष्यात परत कधी चांगलं वागू शकणार नाहीस. नाही नीरज, ऐक ना माझं. नीरज, 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 ऐक ना माझं. नीरज प्लीज मला समजून घे ना. मी सगळं चांगल्या मनाने केलं होतं. निशिलाचा त्रास नाही होणार नीरज. 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 झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.